चैत्राच्या पहिल्या दिनी या जमूया, वसंत ऋतूचे स्वागत करूया. चैत्राच्या पहिल्या दिनी या जमूया, वसंत ऋतूचे स्वागत करूया. खळबत्ताचे बांधून गुढी उभारूया, रांगोळी काढूया, फुगडी खेळूया, श्रीखंड पुरीचा नैवेद्य वाढूया. रांगोळी काढूया, तोरण बांधूया, नवीन वर्षाचा आरंभ करूया. चला साजरा करूया गुढी पाडवा, चला साजरा करूया गुढी पाडवा. मराठी परंपरेला नव्याने जगूया, चला साजरा करूया गुढी पाडवा. आजची संध्याकाळ ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची आहे. चैत्र महिन्यात उमलणारी, बहरणारी सुंदर पालवी म्हणजे चैत्र पालवी ही नव्या ऊर्जेचे व नव्या सुरुवातीचे सुंदर प्रतीक आहे. जशी झाडांना नवीन पालवी फुटते, तसेच आपल्या जीवनात व संस्थेच्या प्रवासात नवनवीन यश प्राप्त करण्याच्या संध्या आपल्याला मिळत असतात. उद्याचा दिवस शाळेसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे, कारण 2 तपांपूर्वी याच दिवशी शाळेचा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्याची सुरुवात आपण केली होती. हा शाळेचा वर्धापन दिन आहे, म्हणूनच याच्या पूर्वसंध्येला आपण चैत्र पालवी कार्यक्रम सादर करीत आहोत. आजपर्यंतचा शाळेचा प्रवास तुम्हा सर्वांना माहितीच आहे. हा प्रवास सार्थ अभिमानाने भरला आहे. काही वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. 2000 पेक्षा जास्त अधिक विद्यार्थी पटसंख्या आज आपल्या शाळेची आहे. पण हा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासातील चढ उतारांचे, कडू गोड क्षणांचे आपण सर्व साक्षीदार आहात. आज इथे उपस्थित असणारे पाहुणे हे केवळ पाहुणे नाहीत, तर ते आपल्या संस्थेचे खरे मित्र, हितचिंतक, मार्गदर्शक, आधारस्तंभ आहेत. जेव्हा जेव्हा शाळेला त्यांच्या सहकार्याची गरज लागली, तेव्हा तेव्हा त्यांनी मोठ्या मनाने मदतीचा हात पुढे केलेला आहे. त्यांच्या या स्नेहाबद्दल व पाठिंब्याबद्दल पूर्ण शाळेच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते व हार्दिक स्वागत करते. तसेच मला कौतुक करायचे आहे ते तुम्हा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गांचे. कारण कोणतीही शाळा ही काही केवळ त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर उभारत नाही, ती उभारते ती त्यात काम करणाऱ्या व्यक्तींच्या समर्पणाने. तुम्ही सर्वांनी आपापली जबाबदारी मनापासून पार पाडली, म्हणूनच आज ही शाळा दिमाखात उभी आहे. हे शाळेचे यश, प्रगती ही आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाचे फळ आहे. इथून कितीतरी विद्यार्थी पास आउट होऊन जातात, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वीरित्या ते कार्यरत आहेत. कितीतरी डॉक्टर्स, IIT इंजिनियर झाले, डिफेन्स सिस्टीम मध्ये पण बरेच जण आहेत. आपला विद्यार्थी इव्हन कलेक्टर पण झालेला आहे. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. इथे तुम्ही विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक्स बरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास साधता, त्यांच्या बालमनामध्ये संस्काराचे बीज पेरता. म्हणूनच उद्याचे कर्तव्यदक्ष, जबाबदार नागरिक तुम्ही करू शकता व शकत आहात. मी स्वतःला भाग्यवान समजते की तुमच्यासारखा मित्रपरिवार व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आम्हाला लाभला. चैत्र पालवी आपणास संदेश देत असते की नव्या उमेदीने, नवा संकल्पाने जोमाने पुढे जात राहा. नववर्षाच्या उंबरठ्यावर मी देवाला विनवणी करते की आपल्या सर्वांच्या एकजुटीने व सहकार्याने व शुभेच्छाने संस्थेची यशस्वी गौडदौड अशीच प्रगतीपथावर सदैव राहू दे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. आपल्या शाळेच्या स्थापनेचा गौरवशाली दिवस आहे. शाळेचा स्थापना दिन आणि त्याबरोबर नवचैतन्य, नवसंकल्प आणि नववर्षाची सुरुवात करणारा पवित्र सण तोच म्हणजे गुढीपाडवा. त्या दोन्ही शुभ प्रसंगांचा सुंदर संगम आपण आज अनुभव घेत आहोत. गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरुवात, नव्या आशा आणि उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेली गुढी. ही गुढी केवळ विजयाची प्रतीक नाही, तर ती आपल्याला सांगते की प्रत्येक अडचणीवर मात करून आपण उंच भरारी घेऊ शकतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या स्थापना दिन हा आपला यशस्वी प्रवासाची आठवण करून देतो. आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्यामागे अनेक वर्षांची मेहनत, समर्पण आणि निष्ठा घडलेली आहे. व्यवस्थापनाचे दूरदृष्टीपण, मार्गदर्शन, शिक्षकांचे अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांचे जिद्द या सर्वांनी मिळून आपल्या शाळेला एक वेगळे स्थान प्राप्त करून दिले आहे. आपली शाळा हे केवळ शिक्षण देणारी संस्था नसून ती संस्काराची, मूल्यांची आणि व्यक्तिमत्व घडवणारी कार्यशाळा आहे. येथे केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात नाही, तर जीवन जगण्याची कला शिकवली जाते. प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या शाळेचा भक्त आहे, जो समाजात जाऊन आपले संस्कार आणि मूल्य पसरवतो. गुढीपाडव्याच्या या मंगलमय दिवशी आपण सर्वांनी नव्या उमेदीने, नव्या संकल्पने पुढे जाण्याचा निर्धार करूया. आपल्या विद्यार्थ्यांना केवळ यशस्वी नव्हे, तर संवेदनशील, जबाबदार आणि सतत नागरिक बनवण्याचा संकल्प करूया. शेवटी मी व्यवस्थापनाचे मनपूर्वक आभार मानते, ज्याने आम्हाला सदैव पाठबळ दिले. तसेच माझ्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन, ज्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रवास शक्य झाला नसता. या नवीन वर्षाचे आणि आपल्या शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्व मिळून एकत्रितपणे प्रयत्न करूया. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि शाळेच्या स्थापना दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम आपणा सर्वांना चैत्र पालवी आणि शाळेच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस खरोखरच अत्यंत विशेष आणि आनंदाचा आहे. तो म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि आपल्या शाळेच्या उज्ज्वल प्रवासाचा गौरवशाली दिवस. चैत्र महिन्याच्या आगमनाने निसर्गाला पालवीने बहरतो, कोवळी हिरवळ आणि नवचैतन्य सर्वत्र पसरते. त्याचप्रमाणे आपल्या शाळेने ही वर्षानुवर्षे ज्ञान, संस्कार आणि यशाची सुंदर पालवी फुलवली आहे. ही शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी संस्था नाही, तर ती संस्कारांची, ज्ञानाची आणि उज्ज्वल भविष्य घडवणारी पवित्र जागा. वर्षानुवर्षे या शाळेने असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे. त्यांना योग्य दिशा, संस्कार आणि यशाचा मार्ग दाखवला आहे. या यशस्वी प्रवासामागे आपल्या शाळेच्या माननीय अध्यक्ष महोदया आणि माननीय उपाध्यक्ष सरांचे अमूल्य मार्गदर्शन आणि प्रेरणा आहे. त्यांच्या अखंड योगदानामुळे आणि कठोर परिश्रमामुळे आज आपली शाळा यशाच्या उंच शिखरावर पोहोचली आहे. चैत्र पालवी जशी नवचैतन्य घेऊन येते, तसाच आपल्या शाळेचा वर्धापन दिन आपल्या यशस्वी प्रवासाची आठवण करून देतो. नवीन पालवीसारखे आपले स्वप्न आणि ध्येयही दरवर्षी नव्याने फुलत राहो, ही ईश्वर चरणी प्रार्थना. चैत्र पालवी म्हणजे गुढीपाडवा. हा सण म्हणजे नववर्षाची सुरुवात, नवीन आशा आणि नवीन संकल्पांचा दिवस. गुढीपाडव्याचा हा पवित्र दिवस आपल्याला एका महान आदर्शाचीही आठवण करून देतो. तो म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम. प्रभू श्रीराम हे केवळ एक देव नसून ते आहेत आदर्श पुत्र, आदर्श राजा आणि आदर्श मानवतेचे प्रतीक. त्यांच्या जीवनातून आपल्याला सत्य, कर्तव्य, संयम आणि धर्म यांचे पालन करण्याची प्रेरणा मिळते. मन शांत करणारे, भक्तिभाव वाढवणारे आणि जीवनाला योग्य दिशा देणारे हे पवित्र नाव. चला तर मग या मंगलमय आणि पवित्र वातावरणात आपण सर्वजण प्रभू श्रीरामांचे चरणी वंदन करून त्यांच्या नामस्मरणात तरी होऊया. पण त्याआधी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात
विघ्नहर्ता श्री गणेशाचे स्मरण करून करतो, त्यांच्या कृपेने सर्व अडथळे दूर होतात आणि प्रत्येक कार्य यशस्वी होते. चला तर मग ऐकूया सुंदर असलेले गीत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तुझं मागतो मी आता, मागतो आता, मागतो मी आता, मागतो आता. श्रीरामांचे वैशिष्ट्य. श्रीरामांचे जीवन, त्यांची कर्तव्यनिष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारच कसं वंदनीय आणि आचरणीय. संत तुलसीदास हे एक महान संत आणि कवी होते, ज्यांनी रामचरितमानस हा पवित्र ग्रंथ रचून प्रभू श्रीरामांची भक्ती घराघरात पोहोचवली. तुलसीदासांसाठी श्रीराम हे फक्त देव नव्हते, तर ते त्यांचे आराध्य मार्गदर्शक आणि जीवनाचा आधार होते. एक कथा मी आपल्यासमोर सांगू इच्छिते. तुलसीदास असेच एकदा मंदिरात असताना त्यांचं काम काय तर चंदन उघडायचं आणि त्याचं नाम येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांच्या कपाळावर लावायचं. हातामध्ये सहार आहे, चंदनाचा खोड आहे, पण मन मात्र नाही येत चंदन उघडण्यासाठी. अशा वेळेला ते समोर आले. कोण समोर आले
तर वेश बदलून श्रीराम प्रभू त्यांच्या समोर आले आणि त्यांना म्हणाले, बाबा चंदन देत आहेत ना? त्यावर तुलसीदास म्हणाले, नाही, माझं मन नाही लागत, तुम्ही पुढे जा आणि कोणाकडे तरी मागा. प्रभू श्रीराम म्हणाले, नाही नाही, तुमच्याकडूनच हवंय मला चंदन, देताय ना? काय तुम्हाला एवढी तुमची अशी काय अवस्था झाली आज? त्यावर तुलसीदास म्हणतात, मी इतकं मनापासून स्मरण करतोय पण ते मला भेटतच नाहीये, माझे प्रभूच मला मिळत नाही. त्यावर वेश बदलून आलेले श्री रामचंद्र म्हणाले, म्हणजे तुमचे प्रभू फार निष्ठुर आहेत म्हणायचे. हा निष्ठुर शब्द तुलसीदासांना इतका लागला की त्यांच्या हृदयातून कळच उमटली. श्रीराम श्रीराम धैर्य आणि ऊर्जा यांचा संचारही करतो. भगवान राम हे मर्यादा, सत्य आणि आदर्श यांचे प्रतीक मानले जातात. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की कठीण परिस्थितीत संयम कसा ठेवायचा आणि सत्याच्या मार्गावर कसे चालायचे. हा उद्घोष आपल्या मनात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. तो आपल्या चिंता कमी करतो आणि आपल्याला मानसिक स्थैर्य देतो.
पूर्ण श्रद्धेने उच्चारल्यास तो आपल्याला प्रत्येक अडचणीवर मात करण्याची शक्ती देतो. समाजात जय श्रीराम हा एकता, बंधुभाव आणि सहकार्य यांचा संदेश देतो. जेव्हा आपण सर्वजण मिळून यांचा उच्चार करतो तेव्हा ती एक सामूहिक शक्ती बनते जी कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकते. शेवटी जय श्रीराम फक्त एक शब्द नाही तर तो एक विश्वास आहे जो आपल्याला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देतो. भगवंताचे नाम सतत आपल्या ओठांवर असावे, कारण नामस्मरणाने मन शांत होते, विचार शुद्ध होतात आणि जीवन अधिक सुंदर बनते. अविरत उठे यावे नाम ही फक्त ओळ नाही तर ती आपल्या जीवनाला दिशा देणारी एक सुंदर शिकवण आहे. चला तर ऐकूया ही सुंदर असे गीत. सण म्हणजे आनंद, सण म्हणजे उत्साह आणि सण म्हणजे रंगांची उधळण. अबीर आणि गुलाल जसे वातावरण रंगीबेरंगी करतात तसेच आनंद आणि भगवंताचे नाव आपल्या जीवनालाही रंग देतात. गुढीपाडव्याच्या या मंगल प्रसंगी प्रत्येकाच्या मनात आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेचे रंग भरून जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. चला तर मग ऐकूया अबीर गुलाल उधळीत रंग.
आणि मारुती म्हणजे शक्ती, निष्ठा आणि अखंड भक्तीचे रूप. जिथे श्रीरामांचे नाम घेतले जाते तिथे मारुती रायांची उपस्थिती आपोआप जाणवते. कारण हनुमान म्हणजेच प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण केलेली अखंड भक्ती. चला तर मग ऐकूया हे पुढील गीत. हे दूरवंचन मारुती नंदन, हे दूरवंचन मारुती नंदन, सुनो मेरी पुकार पवन सुनती वारंवार, पवन सुनती वारंवार.
जय रामचंद्र की वा खूप छान. आजच्या कार्यक्रमाचा समारोप करताना आनंदमय वातावरणाला आणखी भक्तिमय बनवूया. बोलू राम राम, बोलू श्याम श्याम. म्हणजेच राम नामात आहे शांती आणि श्याम नामात आहे आनंद, आणि दोन्ही नावांमध्येच आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारी दिव्य शक्ती दडलेली आहे. चला तर मग या भक्तिमय वातावरणात ऐकूया आजचे समारोप गीत. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा प्रीति करो हरि नाम की. मनवा प्रीति करो हरि नाम. मनवा बोलो राम राम
वा, खूप सुंदर. या चैत्र पालवीच्या निमित्ताने भव्य आणि सुरेख कार्यक्रमाचे आयोजन करून आम्हाला इथे आमची कला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय अध्यक्ष महोदया आणि उपाध्यक्ष महोदय सरांशी तसेच संपूर्ण शाळा व्यवस्थापनाचे आभार व्यक्त करते. तसेच पुन्हा एकदा आपल्या सर्वांना चैत्र पालवीच्या खूप खूप शुभेच्छा. चैत्र पालवीप्रमाणे आपल्या जीवनातही नव्या स्वप्नांची, नव्या आशांची आणि यशाची सुंदर पालवी सतत फुलत राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय श्रीराम.
चल सुनबाई तू सांगितलेल्या लिस्ट प्रमाणे सगळं साहित्य आणलं, वेळू आणला, पूजेचं साहित्य आणलं आणि आता उद्या सगळ्यांनी अतिशय कच्च काय तुमचं मराठी वेळू नाही वळू नाही वेळू वेळू आजोबा मला ना उद्या गृहपाठ दिलेला आहे. कोणता ग आजोबा मला मराठीतून कविता करून सांगणार आहे. असं बोलायचं नाही, असं बोलायचं नाही. थांब हो माहिती हुशार मराठीतून कविता यमक जुळून आणायची सांगितली. सोपं आहे. अगं यमक जुळायचं म्हणजे अर्थानुसार यमक कवितेमध्ये ठेवायची झाली कविता. ते तसं तुम्हाला सांगतो जसं की तिथे इकडे झाली कविता. अरे इथं खूप सोपी कविता आहे. हो मग तुला माहिती का गं मग मला बरं तुमची कविता एकदम म्हणून दाखव बरं. ओके येस ओके आजोबा तुम्ही शिकवली ना म्हणून दाखवते. बिलकुल मान. पंढरपुरात होती शाळा. सगळी मुले गोरे एक होता हा होता अट्टल. घोड्या करण्यात होता अट्टल. मास्तर म्हणायचा जाऊ द्या बाबा असायचा. धन्यवाद धन्यवाद. चला चला बरं काय म्हणतो मी काय म्हणतो तुम्ही शीघ्र कवी आहात वाटतं. हो ए आजोबा काय करता वाटतं? हो मी करताय. हो आवडतात का तुम्हाला? आणि ऐका बरं का आपण गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंड पुरी करणार आहोत. जमलं जमलं मला श्रीखंड जास्त करणार नाही. घरी घेऊन जाईल ना. हो माहिती पाहिजे. ए मला पण ठेवा. हे थांबा थोडं करत जास्त नको. बरं चला शीघ्र कवीची एखादी कविता करा ना आजोबा पोह्यांवरती. पोह्यांवरती अरे का नाही करणार? न कविता करणार ते आजोबाच असले आणि माझे सासरेही असले. करा लवकर. बाबा करा कविता तयार. हो आता हा म्हणल्यावर करावंच लागल. थांबा हा लगेच करतो. सुंदर पोहे पातळ पातळ खमंग तुकडे खोबरे पुष्कळ शेंग मुरमुरे अन्न डाळ अशा सर्वांनी विविध चवींनी मी बनविला खमंग चिवडा. पडते ज्यावर उडी बांधतो चिवड्याची उडी. हा तर थांब बोललो ही बोलू का? अर्चना मी तुला नाही का फुलं आणि जे पानं आणून दिलेली सुंदर हार तयार कर, तोरण तयार कर. उद्या आपल्याला गुढी उभारायची. मी सगळं साहित्य उभं करायचं. सगळं साहित्य मी इथे करतो. आजोबा ऐका ना. हो, काय गं? हे सगळ्या 3-4 गोष्टी आम्हाला सांगणार आहेत ना. मी माझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना घेऊन येते. हो हो मला मी आलो ना नक्की. मी आल्याशिवाय सुरू हो ये नक्की ना आजोबा. मुद्दा करायचा नाही. घेऊन या सुनबाई. ए, चला, चला, तुम्ही मामाची बाजू करून घेताय. पुढे कमी पोहे कर. हा, हे पण मामाजी, मुलांनी आणखी पोहे मागितले तर काय करायचं मग? प्रकाश तुला प्रकाश हो. माझ्या आजोबा मी त्यांच्या कशाला? मला लिस्ट वाचू दे. माझ्या मैत्रिणी पण आल्या. आलात का मुलांना तुम्ही? गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद काकू. तुम्हाला तर तुम्ही धन्यवाद. नाहीये ना राहिलेलं. त्यांना इंटरेस्ट नाहीये. कोण? 2 मित्र आहेत ते नाही म्हणतात. जाऊ दे काय हरकत नाही. सांगत असते ते घोडीचे. असं कसं? हो, तू पण त्याची- आजोबा नाही, सांगा. भांडू नका, मैत्री. भांडू नका. नाही, नाही, शांत राहा. उद्या सकाळी एकदा तुझा दादा. उद्या सकाळी पंढर झालं का उद्या सकाळी आपल्याला सर्वांनी उठायचं, सुचित उठवायचं आणि त्यानंतर लवकर उठायचं हे महत्वाचं. आणि त्यानंतर लवकर आपल्याला उठलं काय दादा? हो मग लवकर उठायचं. आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत करायचं. छान गुढी उभारायची दारामध्ये. त्याला आपल्याला कडुलिंबाच्या पानाचा फुलोरा लावायचा आहे. आंब्याची पानं लावायची आहे. त्यानंतर तिला सुंदर साडी नेसवायची. हे सगळे कामं तुमचे त्यांनी हे सगळं तुम्ही करायचं आहे. आलं का लक्षामध्ये? चला नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात. त्या कोणत्या सांगा आजोबा. हो हे बघा सगळ्यांमध्ये आपापल्या पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत करायचं असतं. पण आपल्या चैत्र महिन्यात चैत्र शुद्ध महिन्यातला हा जो काही पहिला दिवस असतो
आपल्या हिंदू धर्मातल्या मराठी महिन्यातला, तर हा म्हणजे आपला गुढी पाडवा. तो आपण साजरा करतो. पण आपलं जानेवारी महिना नवीन वर्ष मानतात ना आपल्याकडे, ते इंग्रजी महिन्यानुसार मानतात. आणि हे किती छान स्वागत करतात. आपण मी बघते तेव्हापासून जो नवीन वर्षाचं आपण स्वागत करतो ना, ते आकाशात उंच उंच फटाके, डोळे उंच उंच राखे, सगळं काही असतं. आणि मग हे पानं फुलं हे तोरणं हे कशासाठी आजोबा, याची काही गरजच नाहीये ना. नाही, आता त्याच्या पाठीमागं बऱ्याच गोष्टी बांधलेल्या आहेत आणि त्या शास्त्रानुसार सुद्धा चालतात. त्याचं पण तुमचं खूप महत्व आहे. आलं का लक्षामध्ये? ते कसं, जसं हिला कडू आवडत नाही, दरवेळेस ही रडती. आलं का लक्षात? आंबा गुढी पाडव्याला आपल्याला कडुलिंबाचा पाला किंवा तो फुलोरा जो नवीन येतो त्याच्याबरोबर गोड कुटून तो प्रसाद म्हणून वाटला जातो. किती कडू लागतं आजोबा तो. यांच्यासारखाच कडू. त्याच्यासारखा गोड माहिती माहिती. हे बघा, उद्या श्रीखंड थोडं बनवा, जास्त नको. महिना अखेर आहे. आम्हाला तुम्हाला सांगतो तो का बरं खातात, त्याचं कारण आहे की आपल्या मनातलं असलेलं वाईट नको असलेलं ते सोडून द्यायचं आणि गुळासारखं आपण सर्वांनी सर्वांशी गोड वागायचं. हा बोला. नको नको, थोडे थोडे हो हो, त्याला विचार, गुळाच्या नंतर सर्ग बसलाय. तर या प्रमाणामध्ये नको असलेलं आपल्या जे काही मनातलं कडू ते सोडून द्यायचं आणि त्यानंतर गुळासारखं सगळ्याशी गोड वागायचं आणि नवीन वर्षाचं स्वागत करायचं. आणि मी आता तुम्हाला ती आख्यायिका पांढरे बारीक बारीक फुलं येतात आणि पुन्हा त्याच्यात ना पांढऱ्या गाठी पण असतात. ते आज आमच्या स्कूलमध्ये सगळे छोट्या छोट्या मुलांच्या आमच्या गळ्यामध्ये घातल्या आमच्या मॅडम. हे बघा, साखरेची गाठी उन्हाळ्यात, हे बघा चैत्र पडव्यानंतर ऊन तापलेलं असतं, त्यानंतर साखर गाठीचं पाणी तो या प्रमाणात. हे बघा, हे साखर गाठीचं पाणी, हे पाणी नाही, ही गाठी साखर पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी जर आपण पिलं तर आपल्याला लागलेलं ऊन निघून जातं आणि उन्हाळ्यात देखील आपल्याला उन्हात लागत नाही. याचं असं प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे. बरोबर आहे, बरोबर. हे बघा, शंकराचं, भगवान शंकराचं माता पार्वती बरोबर याच दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी लग्न ठरलं. हो, आईसारखंच. आणि तृतीयेला ते संपन्न झालं म्हणून माता पार्वतीला या दिवशी पूजल्या जातं. प्रभू श्रीरामांनी पण त्या दिवशी रामाला हरून आणलं, त्या दिवशी पुढे उभारलं होतं ना. हो, ही पण आख्यायिका अशी आहे की प्रभू श्रीराम 14 वर्षानंतर जेव्हा अयोध्येमध्ये परतले त्यावेळेस अयोध्येतल्या सगळ्या जनतेने म्हणजे लोकांनी गुढी उभारून हा सण साजरा केला आणि त्यामुळं मग पूर्ण हिंदू धर्मामध्ये गुढी उभारून पाडवा हा सण यशाची गुढी म्हणून साजरा केला जातो. असं आहे. बोला. आमच्या शाळेमध्ये तर सगळ्या देवांच्या छान छान गोष्टी सांगतात. हो. मला म्हणजे येत नव्हतं, पण आता मला खूप समजायला लागलं. आणि आज तर माहितीये का, इतकी छान गोष्ट सांगितली. कोणती? ते ब्रह्मा, लॉर्ड ब्रह्मा, त्यांचं युनिव्हर्स त्यांनी कसं केलं त्याची पण गोष्ट झाली आम्हाला. हो, मग ती पण आख्यायिका आहे. मग त्याचं पण छान. हो, लगेच आता संस्कृतीमध्ये ऐकलेलं आहे. आम्हाला माहिती आहे PhD इंग्लिश शिक्षणामध्ये अभ्यासाबरोबरच शिक्षणाबरोबरच आपल्या संस्कृतीचे बहुमूल्य मार्गदर्शन करतात. त्यामुळेच तर आम्ही तुझं तिथे तू कसा म्हणून तिथं घातला आम्ही. ऐका, या ताईमुळे मी खूपच शिकले बरं का, म्हणून माझा पहिला नंबर आहे. हो, या माहिती भांडू नका म्हणून तर तिथं आम्ही तुम्हाला ऍडमिशन दिली ना. शांत बसा, हे लक्षात असू द्या. हे बघा, ब्रह्मदेवानं म्हणजे याच दिवशी विश्वाची निर्मिती केली म्हणून
हा दिवस देखील फार महत्वाचा आहे. तो आहे गुढीपाडवा. बाबा, तुम्ही खूप छान गोष्टी सांगितल्या आम्हाला. तुम्ही सांगितलेल्या तिन्ही गोष्टी खूप सुंदर आणि छान होत्या बरं का, आणि आम्हाला त्या समजल्या सुद्धा आजोबा. हो ना? वा, 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 वा. हुशार पाहुणे विचारायचे. तयार झाली? मुलांनो, काळ कर्म सृष्टीचं चक्र यावरच तर चालते. विजय प्रकाश सकारात्मकता या तेजाचा ध्वज म्हणजेच तर ही गुढी आहे. आम्हा सर्व कुटुंबियांतर्फे गुढीपाडव्याच्या पूर्ण संध्येला आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
नात्यांना आपल्या नव्याने फुलवूया, रांगोळी काढूया, फुगडी खेळूया, श्रीखंड पुरीचा नैवेद्य वाढूया. रांगोळी काढूया, तोरण बांधूया, नवीन वर्षाचा आरंभ करूया. चला साजरा करूया गुढी पाडवा, चला साजरा करूया गुढी पाडवा. मराठी परंपरेला नव्याने जगूया.